दादा केवार यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय, त्यांचंही आयोजनातर्फे सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल। पहिलं षटक संपलं गेलं, अवघ्या 4 धावा धावफलकावरती पाहतोय। तब्बल 67 धावांचं टार्गेट चेस करत असताना कुठेतरी पिछाडीवरती आपण माळेगाव संघाला पाहतोय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये। या वेळेचा सदुपयोग करून दाखवावा लागेल, कुठेतरी मोठाले प्रहार करावे लागतील दोन्ही फलंदाजांना। अजूनही नानासारखा फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवरती जितू स्ट्राइक एंडवरती दुसरं षटक घेऊन येत असताना आपण गोलंदाज पाहतोय सिद्धार्थ। या ठिकाणी फटका सजवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात। अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली आणि आता पुन्हा स्ट्राइक एंडवरती आणून ठेवलंय त्या नानाला। या नानाला कुठेतरी जबाबदारीने खेळी साकारावी लागेल। तब्बल 67 धावांचं टार्गेट चेस करायचंय। फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी गोलंदाज मात्र हुशार। अगदी स्लोअर गतीचा हा चेंडू हाताळला गेलाय, निर्धाव चेंडू आला गेलाय। प्रत्येक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी दबाव निर्माण करून जाईल नाना या फलंदाजावरती। तो दबाव मात्र हटवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल या नाना फलंदाजाकडून। तोच प्रयत्न करत असताना फटका सजवलाय, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता सागर। चांगला चेंडू अडवला गेला, अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे। अद्यापपर्यंत या नानाला थांबवलं गेले म्हणजे गोलंदाजी या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची आपण पाहतोय भक्ताचीवाडी संघाकडून। चांगली खेळी, चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाजी देखील चांगली झाली गेली आहे। जितू ऑन स्ट्राइकला येतोय, या जितूलाही साथ देणं गरजेचं नानाला। तदरम्यान हा देखील फटका सजवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं, फेकी देखील चांगली होती। अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे। फक्त सिंगल धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत, म्हणजे देखण्या स्वरूपाची गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय सिद्धार्थ या गोलंदाजाची। या सिद्धार्थचे वडील म्हणजे आदरणीय शिवादादा साबरे यांचं देखील नुकतंच आगमन झालंय। त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे। तदरम्यान हा ब्लास्ट होतोय नानाचा, येतो एक घणाघाती प्रहार, संघर्ष करत असताना आलाय हा षटकार। एक फटका तर आलाय नानाच्या बॅट मधून। स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका सजवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात। पुन्हा या चेंडूवरती देखील एक सिंगल धाव आपण पाहतोय। तदरम्यान हे षटक दुसरं संपलं जात आहे। धाव फलकाचा विचार केला तर तब्बल 14 धावा धाव फलकावरती। क्रिकेट संघ आहे तो टॉपला, जय सोमदाई माता क्रिकेट संघ आहे तो टॉपला। मेचकरवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे कुळा, मेचकरवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे कुळा, मेचकरवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे कुळा, मेचकरवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे कुळा। चला स्पीडअप घ्यायचंय भक्ताचीवाडी संघ, पंच विनंती असेल आपण सक्त ताकीद द्यायची आहे। चला स्पीडअप घ्या। 2 षटकांचा खेळ संपला गेलाय, 14 धावा अवघ्या धावफलकावरती आपण पाहतोय। अजूनही 18 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल विजयासाठी माळेगाव संघाला। या 53 धावा या ठिकाणी चेस केल्या जातील का, कारण समोर फलंदाज आपण पाहतोय नानाला। या नानाकडून मोठे प्रहार व्हायला गरजेचं। अमोल गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला, मिड विकेटला त्या ठिकाणी फटका सजवलाय नानाने।
अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. नानाला मात्र अद्यापपर्यंत कुठेतरी शांत बसवण्यात यशस्वी ठरले गेले. तर गोलंदाज भक्ताचीवाडी संघाचे कुठेतरी प्लॅनिंग करून ही गोलंदाजी या ठिकाणी करत असताना आपण भक्ताचीवाडी संघाला पाहतोय. अवघा एक षटकार फक्त नानाच्या बॅटमधून आला गेलाय. जिथू या ठिकाणी आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु खूपच लेग एसटीच्या बाहेरून हा चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज अमोलने वाईट बॉल आला गेलाय. तर दरम्यान एक अवांतर धाव. तर दरम्यान हा एक चांगला फटका येतोय जितूच्या बॅट मधून. षटकार. या चेंडूवरती मात्र कमबॅक पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू आला गेलाय. एक षटकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलंय. हा देखील चांगला चेंडू, चांगला टप्पा या ठिकाणी वापरला जातोय गोलंदाज अमोल कडून. पुन्हा एक निर्धाव चेंडू येतोय. एक षटकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी या ठिकाणी अमोलच्या माध्यमातून आपण पाहिली गेली. फलंदाजाची त्या ठिकाणी आउटस्टँडिंग ओळखून त्या ठिकाणी एक गोलंदाजी केली जाते या अमोल गोलंदाजाकडून. हा पुढचा चेंडू पुन्हा जितू ऑन स्ट्राईकला. पुढचाही फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला. बॅक टू बॅक हा तिसरा चेंडू निर्धाव आला गेलाय अमोल या गोलंदाजाचा. जरी एक षटकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक राहिलं गेलंय. फलंदाजाला शांत बसवलं गेलंय अमोलने. हा लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, हाही चेंडू निर्धाव आला गेलाय. षटक संपलं गेलंय तिसरं. धावफलकावरती धावा पाहतोय 22 धावा. खानदान संघ विनंती असेल, आपला कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. हे षटक संपण्याच्या आधी आपला कर्णधार या ठिकाणी उपस्थित पाहिजे. जर तसं घडलं गेलं नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल, असं आयोजकांचं सांगणं येत आहे. खानदान संघ शेवटचा पुकार. हे षटक संपण्याच्या आधी आपण टॉस बॉक्स मध्ये हजर पाहिजे. ओम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अगदी नवखा हा गोलंदाज ओम. या ओमने फ्रेंडशिप लीग मध्ये काय गोलंदाजी केली गेली होती तो क्षण मात्र आठवतोय. दशरथ सारखा फलंदाज समोर असताना देखील त्या ठिकाणी त्या दशरथलाही शांत बसवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आपण पाहिली गेली आहे. तोच गोलंदाज या ठिकाणी मात्र नानाला पहिल्या चेंडूवरती शांत बसवतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव आला गेलाय. चांगली मॅच आपण पाहतोय. या खानदान संघ खरोखरच शेवटचा पुकार असेल. हा देखील चांगला चेंडू या ठिकाणी ओम या गोलंदाजा मार्फत हाताळले जात आहेत. नाना सारख्या फलंदाजाला देखील शांत बसवलं जात आहे. खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. अवघा नौका गोलंदाज या ठिकाणी मात्र चांगल्या भल्या फलंदाजांना शांत बसवतोय.
हा या ठिकाणी बॅटची लिडिंग एज लागली गेली आणि नानाची विकेट मात्र मिळवली आहे. नाना होतोय बाद. माझ कार्यासाठी आव गुरुनाथ गुरुनाथने फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चेंडू अडवणार फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आता पुन्हा स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. स्ट्राईक एंडवरती येतोय जितू हा फलंदाज. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर दरम्यान हा फटका आलाय खूप वेळाने का होईना परंतु फटका आलाय. या जितूच्या बॅटमधून षटकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती आलेला तो षटकार आणि हे षटक देखील संपलं गेलंय. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 31 धावा धावफलकावरती. समीकरण आलं गेलं या 6 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडूंवरती 6 षटकार मात्र लगवावे लागतील. हा विक्रम या ठिकाणी केला जाईल का? माळेगाव संघाकडून स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय या गुरुनाथला. या गुरुनाथच्या बॅटमधून हा विश्वविक्रम या ठिकाणी होईल का? 6 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज असताना आणि निखिलने चुकी केली गेली आहे. द्विधा अवस्थेत राहत असताना निखिलला पाहतोय या दरम्यान आलाय चौकार. तर दरम्यान आमचे सांगो दादा सराई यांकडून मात्र या आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. ही झेल मात्र या ठिकाणी सुटली गेली आहे. पूर्णपणे औपचारिकता या सामन्यामध्ये आपण पाहतोय. या शेवटचं षटक हाताळतोय पंढरीनाथ. आतापर्यंत तरी चांगलं षटक हाताळलं गेलंय. पहिल्या 2 चेंडूवरती कुठेतरी या मोठाले फटके आले होते. पहिल्या चेंडूवरती चौकार नंतर षटकार. त्यानंतर मात्र चांगलं षटक हाताळलं गेलंय. हा वाईट बॉल आला गेला. या एक अवांतर धाव मिळाली जाते. या धावफलकाचा विचार केला तर 43 धावा धावफलकावरती. हा फटका आलाय या चेंडूवरती आलाय षटकार. शेवटचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आला गेला. षटक संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ मात्र संपला गेला आणि या सामन्यामध्ये विजयी ठरला गेला भक्ताची वडी संघ. चला भक्ताची वडी संघ आपला कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. खानदान संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित दाखवायचे आहे.